मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिंदे युतीने बहुमत मिळवलंय खरं, पण महापौर पदासाठीची रस्सीखेच दोन्ही गटामध्ये जोरदार पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत 2.5 वर्षांसाठी महापौर पद आपल्याला मिळावं यासाठी आग्रही आहेत. तसेच त्यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलवर मुक्कामी ठेवलंय. आता ते का, तर प्रशिक्षणासाठी नगरसेवकांना तिथे आणलंय असं सांगितलं जाते. मात्र यातून शिंदे कुठेतरी दबावाचं राजकारण करू पाहत असल्याची चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे भाजपच्या 89 जागा असून शिंदेच्या शिवसेनेच्या 29 जागा आहेत. त्यामुळे शिंदेच्या मदतीशिवाय भाजपचा महापौर होऊ शकणार नाहीये. त्यामुळे शिंदेच्या काही मागण्या भाजप मान्य करण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता ठाकरे दुसरीकडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत असं म्हटलं जात आहे. आता तो मोठा निर्णय काय आणि त्याचा भाजपला कसा फायदा होईल याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा. तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिंदे सेनेच्या युतीने 118 जागा जिंकून बहुमत मिळवलंय. यात भाजपच्या 89 जागा आहेत आणि एकनाथ शिंदे गटाच्या 29 जागांचा समावेश आहे. मात्र महापौर पदावरून आता नवीन वादळ उठलंय. शिंदे गट महापौर पदासाठी आग्रही असून ते 2.5 वर्षांसाठी हे पद मागतायत. खरं तर बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही भावनिक मागणी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान शिंदेंनी आपल्या सर्व नगरसेवकांना वांद्रेच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवलंय, ज्यामुळे रिसॉर्ट पॉलिटिक्सची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. सत्ता स्थापन करण्यासाठीचं राजकीय गणित लक्षात घेता आपल्याला माहिती आहे भाजपच्या 89 जागा असून शिंदेच्या शिवसेनेच्या 29 जागा आहेत. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर जी आहे 114 ती शिंदेच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकणार नाहीये. त्यात 2.5 वर्ष महापौर शिंदे सेनेचा असावा यासाठी शिंदे आग्रही आहेत. त्यामुळे भाजपची तुर्तास कोंडी झाली असल्याचं दिसतंय. मात्र असं असलं तरी राजकीय वर्तुळात अशा चर्चा आहेत की उद्धव ठाकरे भाजपला अप्रत्यक्षरित्या मदत करणार आहेत. आता ते कसं, तर ज्याप्रमाणे 2017 मध्ये भाजपने महापौर निवडणुकीत सभात्याग करून अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला मदत केली होती, अगदी त्याचप्रमाणे ठाकरेंचे नगरसेवक देखील महापौर निवडणुकीच्या वेळी सभागृह त्याग करण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्यामुळे सभागृहाची सदस्य संख्या कमी होऊन त्याचा थेट फायदा भाजपला होणार आहे. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर महापौर पद जे आहे ते फक्त मतदानाच्या आधारे निवडून नाही येत, तर निवडून आलेल्या सगळ्या नगरसेवकांचं महापौर निवडीसाठी एक वेगळी निवडणूक होते. आणि त्यावेळी जर ठाकरेंच्या शिवसेनेने सभात्याग केली तर मॅजिक फिगर जी सध्या 114 आहे ती थेट कमी होऊ शकते. तुम्हाला सांगते, यात महापौर निवडणुकीत फक्त उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांची संख्याच गणली जाते. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी त्यावेळी उपस्थित राहणं अनिवार्य असतं. आता जर ठाकरेंच्या शिवसेनेच्या जागा आपण बघितल्या तर त्यांना 65 जागा मिळाल्या आहेत. आता याच 65 जागांनी कधी सभात्याग केली, म्हणजे या 65 उमेदवारांनी जे निवडून आलेले नगरसेवक आहेत 65 त्यांनी जर सभात्याग केली तर 227 पैकी फक्त 162 जागाच उरतील. त्यामुळे उपस्थित सदस्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त संख्या बघायला गेलं तर नवीन मॅजिक फिगर होईल ती 82. त्यामुळे याचा सरळ फायदा भाजपला होईल, कारण भाजपच्या ऑलरेडी 89 जागा आहेत. मग त्यांचा महापौर हा बहुमतांनी निवडून येईल. त्यांना इतर कोणाशीही ना युती करायची गरज पडेल ना आघाडी. आणि हा सेम सिनेरियो तुम्हाला सांगते 2017 मध्ये पण घडला होता आणि त्याआधी 2014 मध्येही. 2017 मध्ये भाजपने महापौर निवडणुकीत सभात्याग करून अप्रत्यक्ष शिवसेनेला मदत केली होती आणि तेव्हा शिवसेनेचा महापौर निवडून आला होता. तसेच 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सभात्याग केली होती, ज्याने अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या महापौर उमेदवाराला पाठिंबा दिला, कारण त्यावेळी मॅजिक फिगर कमी झाल्याने त्यांची निवड निश्चित झाली. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळी सभात्याग करून शिवसेनेचा फायदा करून दिला होता. मात्र 2017च्या निवडणुकीचं लक्षात घेतलं तर भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला मदत केली होती. त्यामुळे आपलं काही देणं लागतं, म्हणून यावेळी ठाकरेंची शिवसेना भाजपला पाठिंबा देईल का असा मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय.
तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.